आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। स्त्रियांनी शास्त्रसोबत शस्त्रही आत्मसात केले पाहिजे। बबन निर्मळे। हजारो वर्षापासून संपूर्ण हिंदुस्थानभर घरोघरी नवरात्र बसते। रोज सकाळ संध्याकाळ पूजा पाठ नैवेद्य आरती करणे हा धर्माचार सर्वजण पाळत असतात। पोराबाळांचा संसार सुखाचा समाधानाचा व्हावा यासाठी श्री दुर्गा मातेचा आशीर्वाद मागण्याची पद्धत आपण सर्वच जण प्रतिवर्ष पाळत आहोत। पण आपल्या देवी देवतांनी जेव्हा जेव्हा अधर्म वाढला अत्याचार वाढले त्यावेळी शस्त्र हातात घेऊन त्यांचा नायनाट केला आहे। मात्र आपण हे विसरलो आहे। आपण फक्त भक्ती करून देवतेकडे फक्त स्वतःसाठी मागतो, पण देवीकडे एकच आशीर्वादाचा हात आहे तेवढाच आपण पाहतो। पण देवतांच्या इतर हातामध्ये शस्त्रे आहेत ते मात्र आपण विसरलो आहोत। रामराज्य असो किंवा छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य असो, यामध्ये स्त्रियांच्यावर कुठेच अत्याचार होत नव्हते। पण आज स्वतंत्र भारतात आपली माता भगिनी सुरक्षित नाही आहे, हे दुर्दैवच आहे। यासाठी प्रत्येक स्त्रियांनी शस्त्रही शिकून आत्मसात करावे असे आवाहन श्री सद्गुरू तायकोंदो अकॅडमी निप्पाणीचे बबन निर्मळे यांनी केले। यावेळी ते बोलत असताना म्हणाले की निप्पाणी आणि ग्रामीण गावामध्ये हिंदू हेल्पलाईन निप्पाणीचे प्रमुख आणि श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या विशेष प्रयत्नातून आज 25हून अधिक गावांमध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा माता दौड सुरू आहे। प्राणलिंग स्वामीजी यांनी जो उदांत हेतू घेऊन गावागावांमध्ये फिरून हिंदूंना जागृत करत आहेत, आपण आजही हाच उदांत भाव अंतकरणात धारण करून प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये श्री दुर्गा मातेच्या पायाशी साऱ्या हिंदूंचं संघटन करण्यासाठी व एकता बनण्यासाठी आशीर्वाद मागण्याची म्हणजेच सामाजिक नवरात्र बसवण्याची प्रथा अंगीकारली पाहिजे, पत्करली पाहिजे। हिंदू समाज कुटुंबासाठी म्हणून बसवलेले नवरात्र म्हणजेच श्री दुर्गा माता दौड होय असे मत यमगर्णी येथील दुर्गा माता दौडमध्ये मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवतेवेळी बबन निर्मळे यांनी व्यक्त केले। यावेळी निप्पाणीनंतर ग्रामीण भागात सर्वप्रथम दुर्गा माता दौड यमगर्णी गावामध्ये सुरू झाली आहे। 20 वर्षापूर्वी ही दुर्गा माता दौड सुरू झाली होती। आज या दौडचे स्वरूप मोठे झाले आहे। सर्व गावकरी मोठ्या उत्साहात सहभागी होतात। या दौडमध्ये संपूर्ण गावात रांगोळी पाणी आरती करून दुर्गा माता दौडचे स्वागत केले जाते। यामध्ये राष्ट्रभक्तीपर गीते जयघोषच्या माध्यमातून जागृती केली जाते। यमगर्णी गावाचा आदर्श घेऊन आजूबाजूच्या गावात आज मोठ्या प्रमाणात दौड सुरू झाली आहे। यावेळी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिकही समर्थ निर्मळे, सार्थक निर्मळे, आरुषी बोधले, रुही बोधले, अवनी वदळी, अर्णव बोरगावे, वरद पठाडे, श्रीविराज मोहिते, लावण्या सावंत, पूर्वा साळुंके यांनी करून दाखवले। यावेळी यमगर्णीमधील मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते। KGN क्राईम न्यूजसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री।